मराठी उखाणे आणि बरंच काही या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बघूया पाववडा रेसिपी। झटपट आणि विना तेलकट होणारा पाववडा बघूया। तेलकट न होण्यासाठी आज आपण पाववडा रेसिपीसाठी टिप्स बघूया। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। पाववडा रेसिपीसाठी सगळ्यात प्रथम आपण बेसन पीठ चाळून घ्यायचे आहे। 2 वाट्या बेसन पीठ घेतलेले आहे। आता चवीनुसार मीठ घालून घेऊया। यामध्ये आता घालूया आपण अगदी थोडासा हिंग, यामुळे चव खूप छान येणार आहे पाववड्याला। आता घालूया अगदी थोडासा सोडा घालायचा आहे, जास्त नाही घालायचा। जास्त घातल्यास पाववडा तेलकट होतो। आता ओवा घेतलेला या हातावर चोळून घ्यायचा आणि तोही घालायचा आहे। हे सर्व मिश्रण आता हाताने एकजीव करून घ्यायचे। यानंतर गरजेनुसार पाणी वापरायचे आहे। पीठ जर घट्ट वाटत असेल तर पुन्हा आपण थोडे पाणी घ्यायचे आणि असे चांगले फेटून घ्यायचे हे मिश्रण। असे पीठ तयार झाल्यानंतर आपण 5 मिनिटं हे पीठ झाकून ठेवून द्यायचे आहे। त्यानंतर पाववडे तयार करायला घ्यायचे। 5 मिनिटे झालेली आहे। आता आपण पाववडे तयार करायला घेऊया। कढईमध्ये तेल जरा जास्त घ्यायचे आहे। अर्धी कढईला थोडे वरती ठेवायचे, कारण पाववडे व्यवस्थित तळायला हवे म्हणून। पावाचा खालचा भाग प्रथम आपण पिठात घालून घ्यायचा, घोळवायचा। त्यानंतर वरचा भाग पिठामध्ये व्यवस्थित घोळवून घ्यायचा आणि तेलामध्ये तळण्यासाठी हा पाव आपण सोडायचा आहे। आणि लगेच तेल गरम असल्यामुळे ही बाजू आपण पलटवून घ्यायची आहे। अशा प्रकारे पलटवली किंवा चमच्याने पलटवली तरीही सुद्धा चालणार आहे। अशाच प्रकारे आपण दुसरा पाववडा सुद्धा घालून घेणार आहोत। तुम्हाला हवं तर तुम्ही एक पाववडा तळू शकता किंवा 2 सुद्धा तळू शकता कढईमध्ये। अशा प्रकारे आपण 2 पाववडे कढईमध्ये घातलेले आहे। झाऱ्याच्या साहाय्याने पाववडे उलटवून घ्यायचे आहे। आता तेलामधले बुडबुडे थांबलेले आहे, हे पाववडे आपण काढून घेऊया। याचप्रमाणे आपण इतर पाववडे सुद्धा तळून घ्यायचे आहेत। मी 2 वाट्या पीठ घेतलेले होते, त्यामध्ये साधारण 3 ते 4 पाववडे तळून तयार होतात। पाववडे तळण्याच्या अगोदर मी 2 हिरव्या मिरच्या सुद्धा या तेलामध्ये तळून घेतलेल्या होत्या। तिखट होत्या, त्यामुळे पाववड्याला खूप छान टेस्ट येते। अशा प्रकारे आपले पाववडे तयार झालेले आहेत। ह्यात 2 हिरव्या मिरच्या आहेत, ह्या सुद्धा तुम्ही मीठ लावून पाववड्यांसोबत खाऊ शकता किंवा सॉस सोबत सुद्धा पाववडा खाऊ शकता। पाववडा आता आपण बघूया कसा झालेला आहे। हे बघा, अजिबात तेलकट झालेला नाही हा पाववडा। पाववड्यासोबतच मी उरलेल्या पिठामध्ये कांदा आणि हिरव्या मिरच्या कट करून असे भजेही तयार केलेले आहेत। आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि माझा मराठी उखाणे आणि बरंच काही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा।